शॉक लागेल, पण हा फॅक्ट आहे मित्रांनो. एका टायमाला मोटिवेशनल स्टॉक मार्केट गुरु असणारा अवधूत साठे आता सेबीच्या रडारवर आलेला आहे. मगाच काही दिवसांपासून, साधारण 10 ते 12 दिवसांपासून हा स्कॅम उघड झालेला आहे. कारण हा एक मोठा स्कॅम समोर आलेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा टॉपिक खूप वेगळा आहे. जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत आपल्यासारखे, त्या इन्व्हेस्टरला या गोष्टी नक्कीच समजायला पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. मी तुम्हाला आज अवधूत साठे स्कॅमबद्दल फुल डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. का सेबीने त्यांच्यावर ॲक्शन घेतली आणि या केसमधून इन्व्हेस्टरला काय शिकायचं किंवा काय शिकायला मिळेल, या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. आता एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून अवधूत साठे कोण होते? ठीक आहे. अवधूत साठे हे एक फेमस स्टॉक मार्केट ट्रेडर आणि इन्फ्लुएन्सर होते. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यांची एक आस्था म्हणजे ASTA अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी खूप पॉप्युलर होती. ठीक आहे. आज आपण त्यांची वेबसाईट सुद्धा बघणार आहोत की त्यांच्या वेबसाईटवर कोर्सेस कशा पद्धतीने सेल आउट होत होते. ठीक आहे. त्यांची प्राइस कशी होती आपण ते सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. त्यांची स्टाईल जी होती ना मित्रांनो, ती खूप एनर्जेटिक होती. ठीक आहे. मोटिवेशन, स्टॉक मार्केट, सक्सेस आणि मिडल क्लासला इन्स्पायर करण्यासाठी त्यांचा एक मेन फोकस होता. ठीक आहे. पण तो फोकस ते कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने ते फोकस गेन करत होते. ठीक आहे. त्यांचे सोशल मीडियावर 9 लाखापेक्षा जास्त, म्हणजे यूट्यूब चॅनलवर त्यांचे 9 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. ठीक आहे. आता सेमिनार जर बघायला गेलं ना मित्रांनो यांचे, तर सेमिनार खूप फुल राहायचे, पॅक राहायचे आणि कोर्सेसची फी लाख रुपयापर्यंत आहे. हजारांपासून लाख रुपयापर्यंत आहे. ठीक आहे. त्यांचं एकदा बॅकग्राऊंड बघून घेऊ. सुरुवातीला अवधूत साठे IT इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. US, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया अशा कंट्रीजमध्ये त्यांनी काम केलं. नंतर जॉब सोडून फुल टाइम स्टॉक मार्केट ट्रेडिंग आणि टीचिंगमध्ये ते आले. साधारण 2008 पासून ते स्टॉक मार्केट त्यांनी स्टार्ट केलं. 2008ला त्यांनी आस्था म्हणजे अवधूत साठे ट्रेनिंग अकॅडमी ही त्यांनी स्टार्ट केली 2008 पासून. ठीक आहे. आता आपण नेमकं आस्था करत काय होतं? ठीक आहे. आस्था करत काय होतं म्हणजे अवधूत साठे ट्रेनिंग अकॅडमी काय करत होते आपण ते आज बघणार आहोत. स्टॉक मार्केट बेसिक म्हणजे त्या वेबसाईटवरून किंवा त्यांच्या कोर्समधून, आस्था या कोर्समधून ते काय सांगत होते, नेमकं काय दाखवत होते आपल्याला ते बघायचं. ही एक त्यांची वेबसाईट आहे मित्रांनो. यामध्ये ते हे आहे तुमचं ASTA. ठीक आहे. हे त्यांचं एक प्लॅटफॉर्म आहे, जी वेबसाईट आहे त्यांची स्वतःची, तर ती इथे तुम्हाला दिसते. यामध्ये ते स्टॉक मार्केटचं बेसिक्स, टेक्निकल अनालिसिस, ट्रेडिंगची सायकोलॉजी, लाईव्ह मार्केट सेशन शिकवले जात होते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर यांचा कोर्स परचेस केला, ठीक आहे, जर तुम्ही यांचा कोर्स परचेस केला, आपण हे कोर्स पण बघणारच आहोत, पण यांचा कोर्स जर परचेस केला त्यानंतर तुम्हाला या बाकीच्या गोष्टी बघायला मिळणार होत्या. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो, यामध्येच प्रॉब्लेम खरं सुरू झालेला आहे. आता आपल्याकडे इंडियामध्ये आपण आता अवधूत साठे जे करत होते, तर ते आपल्या इंडियात लीगल नाही आहे. ठीक आहे. खरा प्रॉब्लेम तर इथून सुरू झाला. लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे मार्केट ॲक्च्युअली वर्किंगमध्ये आहे, मार्केट चालू आहे. या वर्किंगमध्ये जर तुम्ही बाईंग आणि सेलिंगचं रिकमेंडेशन केलं तर तुम्हाला एक प्रॉब्लेम होऊ शकतो. कधी? जेव्हा तुम्ही अनरजिस्टर असाल तेव्हा. ठीक आहे. म्हणजे सेबी म्हणून एक आपल्या इथं इंडियामध्ये एक कंपनी आहे सेबी म्हणून, जी स्टॉक मार्केटच्या पूर्ण स्कॅमवर किंवा पूर्ण स्टॉक मार्केटवर काम करते किंवा स्टॉक मार्केटवर ऑब्झर्वेशन असतं तिचं, त्या कंपनीचं. ठीक आहे. आता सेबी काय आहे? सेबी तुमचं सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी. ठीक आहे. म्हणजे सेबी काय करतं? सेबी हे स्टॉक मार्केटमध्ये ज्या गोष्टी होतात, स्टॉक मार्केटमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्या सेबी ऑब्झर्व करत असते. ठीक आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया.
आता या टॉपिकमध्ये हे सांगणं काय गरजेचं आहे, कारण सेबी सुद्धा लक्षात यायला पाहिजे. सेबी नेमकं ॲक्च्युअल काम काय करतं. ठीक आहे. आता सेबीला कंप्लेंट आलेली होती, की या अकॅडमीमध्ये अनरजिस्टर लोकं आहेत आणि ते लोकं बाईंग आणि सेलिंग टिप्स देत आहेत. ठीक आहे. मग अवधूत साठे रजिस्टर इन्व्हेस्टर नव्हते. ठीक आहे. ते ॲडवायझर पण नव्हते. म्हणजे त्यांनी रजिस्टर स्वतःला केलेलं नव्हतं. ठीक आहे. आता सेबीचे रूल असे आहेत, की तुम्ही लाईव्ह मार्केटला बाईंग आणि सेलिंग किंवा स्टॉक्सला तुम्ही बाईंग आणि सेलिंग रिकमेंड करू शकत नाही. ठीक आहे. आणि ते अवधूत साठे हेच काम करत होते, की बाईंग आणि सेलिंग देत होते, जे लाईव्ह मार्केटमध्ये होतं. ते अनरजिस्टर होते, तरी सुद्धा ते काम करत होते, म्हणून सेबीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये तुम्हाला या टॉपिकवर खूप सारे व्हिडिओ बघायला मिळणार आहे. ठीक आहे. या टॉपिक खूप म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यामुळे नीट एकदा समजून घ्या. आता यामध्ये फिगर झालेली आहे 600 करोड रुपयाची. ठीक आहे. म्हणजे हा स्कॅम आहे 600 करोड रुपयाचा. ठीक आहे. आता सेबीने त्यांचे अवधूत साठेंची अकॅडमी नंतर पूर्ण ओव्हरऑल त्यांचं जे मार्केटमध्ये जे काम करत होते ते पूर्ण बॅन केलेलं आहे. पूर्ण अकाउंट त्यांचे जे बँक अकाउंट आहे ते फ्रीज केलेले आहेत. आता या 600 करोडमध्ये त्यांना सेबीने 546 करोड पॉईंट 17 ठीक आहे. ही जी अमाऊंट आहे ती रिफंडची अमाऊंट आहे. ही रिफंड करायला सांगितलेली आहे. रिफंडेड ऑर्डर. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण त्या वेबसाईट एकदा बघून घेऊ. ठीक आहे. आता हू इज अवधूत साठे. अवधूत साठे हे पुण्यात इन्फ्लुएन्सिंग त्यांची अकॅडमी पुण्यात होती. ठीक आहे. ते पुण्यातून काम करत होते. नंतर इकडे अजून काही असं आपल्यासाठी नाही. आपल्याला एकदम मार्केट ठीक आहे. तर आपण त्यांचे एकदा कोर्स बघून घेऊ. ठीक आहे. याच्यात मोस्ट ऑफ काही एवढं विशेष गोष्ट नाहीये, पण याच्यात आपण सगळं बघून घेऊ. आता 546 करोड रुपये तुम्हाला 546.17 करोड रुपये तुम्हाला म्हटलो. आता ह्या पेजवर तुम्हाला एक गोष्ट कळेल, की हे त्यांचे कोर्स नेम आहेत. इथं म्हटलेलं बघा, अमाऊंट कलेक्टेड बाय आस्था म्हणजे त्या अवधूत साठे ट्रेनिंग अकॅडमी कडून व्हेरियस कोर्सेस म्हणजे प्रोग्राम्स बिटवीन जुलै ठीक आहे 2015 ते 2025 मध्ये त्यांच्याकडे आता सध्याला एवढे 11 कोर्सेस आहेत. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, त्यांच्याकडे जीईओ हा त्यांचा एक कोर्स आहे. त्यामध्ये 68,307 एवढे लोकांनी एनरोलमेंट केलेली आहे. ठीक आहे. आता या लोकांची म्हणजे एवढे लोकांनी जे परचेस केलेले आहे, जे अमाऊंट परचेस केलेली आहे किंवा जो कोर्स परचेस केलेला आहे अमाऊंट देऊन, ती त्याची व्हॅल्यू इथं आहे. याची इकडे आहे, याची इकडे आहे, याची इकडे आहे. ठीक आहे. आणि ओव्हरऑल टोटल हा तुमचा आकडा 701 करोड 37,96,917 रुपये. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची आपण एकदा वेबसाईट पाहून घेऊ. आता हा त्यांचा डॅशबोर्ड. ठीक. या डॅशबोर्डमध्ये आपण काहीच न बघता आपण डायरेक्ट जाणार अवर कोर्सेसमध्ये. यामध्ये तुम्हाला लेवल 4 दिसत आहेत. ठीक आहे. प्रत्येक लेवल वेगळे चार्जेस आहेत. ठीक आहे. आता तुम्ही SMM लेवल 1 याच्यावर जर गेलात तर तुम्हाला इथं दिसेल की यांची एनरोलमेंट फीज वगैरे स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे. आता हे बघा तुमची इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. एनरोलमेंट नाऊ फॉर द नेक्स्ट SMM बॅच. ठीक आहे. आता 18,000 रुपये त्या कोर्सची फी आहे. 18% GST म्हणजे टोटल 21,000 समथिंग अमाऊंट तिथं लागणार आहे. ठीक आहे. ही त्यांची एका एनरोलमेंटची प्राइस. आता SMM ठीक आहे. ते जाऊ द्या, आपल्याला काही करायचं नाही त्यांचं काय आहे काय नाही ते. ठीक. लेवल 2 मध्ये जर आलो तर लेवल 2 वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल परत तीच अमाऊंट आहे. ठीक आहे. परत तुम्ही आलात लेवल 3 वर आलात. लेवल 3 वर आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल खाली आल्यानंतर परत तीच आहे. ठीक आहे. म्हणजे मोस्ट ऑफ त्याच आहेत त्यांच्या प्राइस. 21,000 रुपये 21,000 रुपये 21,000 रुपये 21,000 ठीक आहे. ओके डन. ठीक आहे. आता अशा त्यांच्या प्राइस आहेत GST वगैरे धरून. आता त्यामध्ये मित्रांनो आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ठीक आहे म्हणजे
कोर्स विकून जे लोक स्कॅम करतायत, ठीक आहे, कोर्स विकून जे लोक स्कॅम करतायत त्या लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यूट्यूबवर फ्री लर्निंग खूप जास्त, खूप म्हणजे खूप प्रमाणात व्हिडिओ आहेत फ्री लर्निंगचे, ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो, कुणाकडे जाण्याच्या पहिले तुम्ही यूट्यूबवर एकदा बघा. ती कन्सेप्ट समजत नसेल, आपल्या यूट्यूबवर सुद्धा आपण नवनवीन गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट आपण सांगणार आहोत. ज्या गोष्टी मला फेस कराव्या लागलेल्या आहेत त्या गोष्टी मी इथे एक्सप्लेन करतो. आता तुम्ही जर एखादा कोर्स परचेस करत असताना त्या कोर्सची बॅकग्राऊंड एकदा व्हेरिफिकेशन एकदा नीट करून घ्या, ठीक आहे. उगीच 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, लाख रुपये देण्याची गरज नाही, ठीक आहे मित्रांनो. यूट्यूबवर खूप चांगल्या पद्धतीने फ्री ऑफ कॉस्ट खूप खूप असे इन्व्हेस्टर आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो तुम्हाला नॉलेज देतात, ठीक आहे. आता सोशल मीडियावर फेमस म्हणजे ट्रस्ट करायचा नसतो, ठीक आहे. यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर म्हणजे जी लाईफस्टाईल आहे तिच्यावर जर तुम्ही ती लाईफस्टाईल बघून जर त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत असणार तर ती गोष्ट चुकीची आहे, ठीक आहे. मी गॅरंटेड रिटर्न काढून देईल किंवा मार्केटची म्हणजे गॅरंटेड रिटर्न्स देणार आहे की तुम्हाला त्याच्यात काहीच अडचण नाही, असं ह्या गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो, ह्या गोष्टी कृपया करून त्या गोष्टींच्या मागे लागू नका, ठीक आहे. ज्या ठिकाणी जात असणार त्या ठिकाणी ते लोक किंवा तो जो मेंटॉर असेल तो मेंटॉर सेबी रजिस्टर आहे नाही आहे, त्याच्याकडे रजिस्ट्रेशन झालेलं आहे का नाही त्याचं, तर या गोष्टी बाकी सगळ्या चेक करूनच मग तुम्ही त्यांच्याकडे क्लास लावा, ठीक आहे. कोर्स घ्या. पण माझं एक मत आहे, फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर खूप सारं कंटेंट आहे बेसिक टू ॲडव्हान्स, ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटचा जो आपला एक मेसेज आहे रिटेल इन्व्हेस्टरसाठी, तो एकदा मी सांगतो की नॉलेज चांगलं आहे पण रूल्स फॉलो करणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे, ठीक आहे. मार्केटमध्ये सेफ राहा आणि ब्लाइंडली ट्रस्ट करू नका, ठीक आहे. जर तुमच्याकडे खरंच माइंडसेट प्रॉपर असेल तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरून लर्निंग घेऊन तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मार्केटमध्ये टिकू शकता, ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो, कृपया करून कुठलाही कोर्स परचेस करण्याच्या आधी त्या कोर्सबद्दल त्याचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करा. त्या कोर्सबद्दल बघा काय आहे नेमकं कसं आहे, त्यानंतरच तो कोर्स परचेस करा. आणि परत एकदा सांगतो, यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट खूप सारं कंटेंट आहे, खूप सारं कंटेंट, तेच तुम्ही त्यावर मार्केटवर काम करू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी होता. म्हणजे एज्युकेशन पर्पज म्हणता येणार नाही, पण यामधून तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली की कोर्स परचेस करत असताना त्या कोर्सबद्दल आपल्याला ऑलरेडी त्याचं एक नॉलेज असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण त्या कोर्सपासून वाचू शकतो, ठीक आहे. ही ट्रेडिंग इन्स्टिट्यूट आता बॅन झालेली आहे मित्रांनो. यामध्ये साधारण तुम्हाला सांगतो 2-3 लाखापेक्षा जास्त म्हणजे साधारण 3 लाखाच्या अबोव ह्यामध्ये स्टुडंट लोक इन्व्हॉल्व होते आणि त्या लोकांचं आता कसं आहे काय माहीत नाही. पण ठीक आहे, आपलं काम होतं की आपण फक्त आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा होता की ह्या ट्रेडिंग इन्स्टिट्यूटवर आता बॅन लागलेला आहे. तर मित्रांनो, आपण थांबूया. तर नवीन एकदा आपण एक आपलं लर्निंग कंटेंट आणणारच आहोत. एक स्ट्रॅटर्जी देखील आणणार आहोत जी बॅक टेस्टेड असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बाईंग, सेलिंग रिकमेंडेशन करत नाही. आपण फक्त स्ट्रॅटर्जीवर फोकस केलेला आहे. तो फोकस आपण आपल्या फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूब चॅनलवर आपण टाकणार आहोत आणि आपल्या सर्वांना म्हणजे मी पुढे जातोय तर आपण सर्वजण मिळून आपण पुढे जाणार आहोत, ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमधून एकच गोष्ट मी सांगणार होतो की रिटेल इन्व्हेस्टरने कृपया करून, परत एकदा तेच रिपीट करतो, कृपया करून रिटेल इन्व्हेस्टरने कोर्ससाठी जाऊ नये. गेलात तर त्याचं पहिले बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन नक्की करा आणि अशा लोकांकडे जा जे सेबी रजिस्टर आहेत, ठीक आहे. तर मित्रांनो, थँक्यू. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि कोणी कोर्स परचेस केलेला असेल त्यांनी कमेंट आउट करा की तुम्हाला कुठला प्रॉब्लेम फेस करावा लागलेला आहे. आपण तो प्रयत्न करू की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ खूप लेंदी होता, पण ह्यामधून आपल्याला एक गोष्ट कळली की आपल्याला या ज्या गोष्टी आहेत कोर्सच्या, त्या गोष्टी आपल्याला आजच थांबवायच्या आहेत. फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट आपण ते कलेक्ट करा आणि त्यावर काम करा, ठीक आहे. थँक्यू मित्रांनो.